आज परतूर शहर पंचायत समिति के सामने वंचित बहुजन आघाड़ी की ओर से ढोल बजाओ आंदोलन यहाँ पर किया जा रहा है। इस वक्त वंचित बहुजन आघाड़ी के सभी कार्यकर्ता इस वक्त यहाँ पर मौजूद है। जिला अध्यक्ष रामप्रसाद थोड़ा सर भी यहाँ पर मौजूद है। उनसे हमारे न्यूज़ चैनल के माध्यम से बात करते हैं कि पूरा मामला क्या है और इनकी मागणी क्या है। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परतूर पंचायत समितीत जनतेला जो काही प्रचंड त्रास होतो आहे त्या त्रासाच्या निषेधार्थ या प्रशासनाचे कान उघडण्यासाठी आम्ही आज ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी करत आहोत। या पंचायत समितीचा जो काही सावळा गोंधळ आहे, या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी कधीच त्या ठिकाणी या तालुक्यातल्या जनतेला जागेवर त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत। गटविकास अधिकारी जालना येथे बसूनच त्या ठिकाणी पंचायत समितीचा कारभार चालवतात। अनेक म्हणजे वर्तमानपत्रांनी प्रसिद्धी माध्यमांनी यांच्या विरोधात अनेक बातम्या छापल्या, परंतु याचा काही परिणाम होत नाही। आणि म्हणून या अशा बहिऱ्या प्रशासनाला आणि आंधळ्या शासनाला त्या ठिकाणी जाणीव करून देण्यासाठी प्रतिकात्मक ढोल बजाव आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येत आहे। घरकुलाचे जे काही सर्वसामान्य लाभार्थी आहेत, या सर्वसामान्य लाभार्थ्यांची प्रचंड पिळवणूक या तालुक्यात त्या ठिकाणी होते आहे। एक हप्ता काढण्यासाठी 15-15, 20-20 हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात। रमाई घरकुलचे जे काही 21-22चे जे घरकुल आहेत ते त्या ठिकाणी त्याच्या मान्यता प्रलंबित आहेत। केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरून ह्या रमाईचे घरकुलं त्या ठिकाणी रोखण्याचं काम या ठिकाणी पंचायत समिती त्या ठिकाणी करते आहे। त्यानंतर या तालुक्यातले जे काही शिक्षक आणि केंद्रप्रमुख आहेत हे पूर्णतः एका राजकीय पक्षाच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि त्यांच्या पोस्ट असतील, त्यांचा सहभाग असेल, हे कुठल्याही घटनेच्या नियमात न बसणारं त्या ठिकाणी विषय आहे। त्याचनंतर या पंचायत समितीला प्रशासकीय कालावधीमध्ये जो शेष आणि 15व्या वित्त आयोगाचा निधी त्या ठिकाणी आला, त्या पैशाची पूर्णतः त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। या शासनानं आदेश काढला की घरकुलच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली पाहिजे, परंतु केवळ शो केला जातो आणि कुठेतरी फोटो काढण्यापुरता हा कार्यक्रम घेऊन या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडल्या जातं। अतिवृष्टीमध्ये जे काही 4 गावं त्या ठिकाणी बाधित झाले, या 4 गावामध्ये या ठिकाणचे आमदार असतील, या ठिकाणचे गटविकास अधिकारी असतील, या ठिकाणचे SDO असतील, या ठिकाणचे कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्यामध्ये ज्या लोकांच्या जमिनी वाहून गेल्या, ज्यांच्या विहिरी पडल्या, ज्यांची घरं पडले, त्यांचे पंचनामे झाले, परंतु त्याचा नुसता पंचनाम्याचा फारच केला। त्याचं जे काही इस्टिमेट आहे, त्याची जी काही अहवाल आहे, तो अहवाल अद्यापही परतूरच्या पुढं गेलेला नाही। त्यामुळे ते सुद्धा लाभार्थी या त्यांच्या लाभापासून त्या ठिकाणी वंचित आहेत। आणि तालुक्यामध्ये जे काही मोठमोठे लोक आहेत, ज्यांनी एका आपल्या स्वतःच्याच घरात 10-10, 20-20 घरकुल मंजूर करून ठेवलेले आहेत, ते लोक बोगस त्या ठिकाणी कागदावर काढतात आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य जे काही लोक आहेत, त्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा ज्यांनी बांधलेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा परिणाम भोगावा लागतो। ते लोक इथले इंजिनियर असतील, इथली यंत्रणा असेल, ही त्यांना पैसे घेतल्याशिवाय 20-20%, 25-25% पैसे घेतल्याशिवाय त्यांचे देयक त्या ठिकाणी अदा केल्या जात नाहीत। आणि म्हणून या बहिऱ्या आणि आंधळ्या शासनाला आणि बहिऱ्या प्रशासनाला वारंवार आम्ही त्याची जाणीव करून दिली, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही। आणि म्हणून प्रतिकात्मक ढोल बजाव आंदोलन आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी केल्या जाते। यावर तरी शासनानं आणि प्रशासनानं याची दखल घ्यावी। जर पुढं यांचं जर वर्तन बदललं नाही तर नाईलाजानं वंचित बहुजन आघाडीला याच्यापेक्षा आक्रमक अशा प्रकारचं आंदोलन पुढच्या काळामध्ये करावं लागेल, असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला या ठिकाणी करतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। आता तुम्ही म्हणले की रेती गेल्या वर्षी समजा असं बोलले की शासन आपल्याला समजा घरकुलासाठी देत आहे, तर आता जी रेती समजा मागील वर्षाचं जे हे झालेलं आहे समजा की रेती दिलेली नाही, तर आता जे घरकुलचे लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे आपण आता काय मागणी केलेली आहे? आम्ही मागणी केलेली आहे किंवा शासनानं सांगितलं आहे की 5 ब्रास प्रत्येक घरकुल धारकांना रेती आम्ही मोफत देणार, मग त्याची अंमलबजावणी करावी। त्याची अंमलबजावणी का होत नाही, हा आमचा प्रश्न आहे शासनाला, प्रशासनाला।